नमस्कार, जय गिरनारी। आज आपण आलो आहोत मालवण येथील धामापूर ह्या गावात। येथे श्री भगवती देवीचे मंदिर आपण पाहणार आहोत आणि त्या मंदिराला लागूनच धामापूर तलाव आहे तोही आपण पाहणार आहोत आणि त्या तलावाचे काही वैशिष्ट्ये आहेत तीही आपण ऐकूयात। कोकणातील धामापूर हे अजून एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव। या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव। कुडाळ रेल्वे स्टेशन पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले व मालवण पासून 17 किलोमीटरवर अंतरावर असलेले हे निसर्गरम्य स्थान। येथे येण्याकरता कुडाळ व मालवण एसटी स्टँड वरून बसची सुविधा आहे, तसेच येथे ऑटोने देखील येऊ शकता। येथे आल्यावर सुरुवातीला आपल्याला दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर। मंदिराच्या थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते। 16व्या शतकात इसवी सन 1530 मध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी श्री भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले। सुमारे 475 वर्षाहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्रीदेवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे। गावातील ग्रामस्थ व बंधाऱ्याचे रक्षण ही देवीच करते अशी भावना आहे। मंदिर पुरातन असून कोरीव कलाकुसर केलेले आहे। हेमाडपंथी शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे। शके 1827 ला सभामंडपाचे बांधकाम झाले असल्याची नोंद सापडते। मंदिरात देवी भगवतीची पाषाणात कोरलेली सुमारे 4 फूट उंचीची सुबक मूर्ती आहे। पुराणात महिषासूर मर्दिनीचे जे वर्णन करण्यात आले आहे ते वर्णन तंतोतंत येथील मूर्तीला लागू पडते। देवीच्या एका हातात शंकराची आयुधे आहेत तर दुसऱ्या हातात शक्तीची आयुधे आहेत। यामुळे मूर्तीमध्ये शिव आणि शक्तीचा सुंदर मिलाप पाहावयास मिळतो। भगवतीची मूर्ती चतुर्भुज असून विविध आभूषणांनी युक्त आहे। देवी भगवतीचे मंदिर कौलारू असले तरी ही मूळ गाभारा दगडी आहे। मंदिराला लागूनच अंडाकृती रचनेचा अतिशय सुरेख तलाव आहे। या तलावाला 32 पायऱ्यांचा देखणा सुंदर घाट बांधला आहे। 1952 साली तलावावर कायमस्वरूपी बंधारा बांधला। या तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी, फार पूर्वी धामापूरमध्ये ज्यांच्या घरी लग्न समारंभ असेल ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे। दुसऱ्या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत। लग्न समारंभ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत। खूप वर्ष असं चाललं।
मात्र एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले। त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन ही प्रथा पुढे बंद झाली। स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही। असे हे सुंदर निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या। तसेच अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।